गुड आफ्टरनून गाईज. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात प्लीज मला सांगा, कॉमेंट करत जा, म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओज करायला आवडतील. हे बघा, आज आणि पाऊस झालेला आहे, ऊन पण आहे आणि पाऊसही आहे. आणि बघा हे ऊन आहे, इकडे किती ऊन दिसते बघा, आणि पाऊसही पडत आहे बघा. हे माझ्या व्हिडिओना लाईक करत जा, शेअर करा, कॉमेंट करा. हे मी तांदूळ धुवून ठेवलेलं पाणी आहे, पण आज काय घालायचं होते की नाही कळेना झाले, कारण पाऊस इतका आहे ना, तर पाणी म्हणजे पाण्याची गरजच नाही आहे असं वाटते. हे बघा किती छान झाले हे फूल, पाऊस पडल्यावर कसं दिसत आहे बघा. ते बघा, हे जुईचं झाड आहे, हे कचरा झाला याच्यामध्ये फार. हे बघा, यांना 3-4 गुच्छ आले आहेत. एक गुच्छ मी ॲक्च्युली काढले, हे बघा, आणि नवीन 2 येत आहेत बघा. हे कशाचं झाड आलं आहे मला माहीत नाही आहे, पण मी ठेवले कारण त्याला काहीतरी फ्लावरिंग येत आहेत असं वाटत आहे. बघूया काय आहे ते. हे झेंडूचं झाड आपल्या पण उगवून आलं आहे. गौरीचं झाड मी लावले ना, त्याच्यासोबत हे झाड आलेलं आहे. हे गौरीचं झाड आहे, सदाफुली, केव्हाही कसंही फुलत असते ते. हे बघा अबोली, बघा अबोली, हे बघा. आणि हे मी गुलाबाचं रानटी रोप आहे. हे एकाच कुंडीत 3 रोपं लावलेले मी, 3ही आले तर. आणि ते मग मी ते 3ही पण वेगवेगळे आज लावले, त्याच्यामुळं किती छान कळ्या आलेत बघा सगळे. अबोलीचा कलर बघा किती सुंदर आहे. अबोली, सदाफुली हे नेहमी असं फुले देणारे आहेत, आणि त्यांना काही जास्त खाणं लागत नाही आहे. फक्त पाणी वेळेवर देणं हे गरजेचं असतं. नाही, एक दिवस जरी पाण्याला गॅप पडला तर सदाफुली दुसऱ्या दिवशी नाराज होते, त्याच्यासाठी पाणी रोज द्यायचा. बघा हे कळ्या, फार कळ्या आल्यात गुलाबाला. या पाहू शकता तुम्ही, छान ग्रो झाली आहे. अबोलीचा कलर बघा ना किती सुंदर आहे ना. बघा पाऊस येतच आहे, मोबाईलला थोडा प्रॉब्लेम झाला असं वाटायला लागले. बघा आता ह्याला मी आज खत घालणार आहे. खत म्हणजे काय की वर्मी कंपोस्ट आणि आपलं गांडूळ खत, म्हणजे गांडूळ खत आणि शेणखत आणि थोडं निमखलीची पावडर केली मी. ते 3ही मिक्सर करून मी घालते. आणि सुरुवातीला हे माती असं खोदून घेते. 15 दिवसातून एकदा माती खोदावीच, कारण माती सुटसुटीत होते मग, आणि खत वगैरे घातल्यानंतर चांगलं होतं, पाणीचा निचरा चांगला होतो. मग हे साईडला थोडी थोडी वरती माती काढून मी त्यांना फर्टिलायझर घालणार आहे. आणि हे बघा कलिंगडचं फुलं आले, तेही रजनीगंधा आहे, रजनीगंधा नाही, गंधराज आहे, त्याला कळ्या आल्या आहेत आता. बघा छोट्या छोट्या 2-3 कळ्या आल्या आहेत आता. झाडही छोटंच आहे अजून. हे कलिंगडचं झाड आहे, कलिंगडला सुद्धा फुलं आले आहेत, पण ते मेल फ्लावर्स आहेत बहुतेक करून, म्हणजे फ्रुटिंग होणार नाही, कलिंगड लागणार नाही. हे बघा हे रानटी गुलाब आहे, बघा किती छान आला आहे. मोगरा, माझ्याकडे 5 प्रकारचे मोगरा आहेत. हे व्हाईट अपराजिता आहे. व्हाईट अपराजितामध्ये जे प्लांट आहे ते व्हाईट अपराजिताचं थोडं येलोइश आणि फिक्का कलर असतं पानांचा, आणि जे ब्ल्यू कलरचं आहे ते डार्क पानं असतात. त्याच्यावरून ओळखता येते की याला कोणत्या कलरची फुलं लागतात ते. इथं पण एक आहे, याला पण गुच्छ तयार होत आहेत. याला मोबाईल मला व्यवस्थित पकडता येत नाही आहे. व्हिडिओ करताना मोबाईल असं हॉरिझॉन्टल ठेवावं लागतं, त्याच्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ करता येत नाही, दिसत नाही आहे. आणि पाणीही मोबाईलवरती पडलं आहे, स्लिपरी होतं आहे माझा हात. बघा छान ग्रो झाले कलिंगडचे. हे मी येलो जास्वंदीचं झाड 2 महिन्यापूर्वी आणलेलं, तेव्हापासून रोज एक फूल येतं, कंपल्सरी येतं. आणि ह्याच्यासाठी मी काय जास्त फर्टिलायझर नाही वापरलं,
चांगली म्हणजे माती चांगली वापरलेली मी. हे येलो गुलाब आहे. आता हे फूल मी काढणार आहे, कारण ते फूल काढल्यानंतरच नवीन तिथून ग्रोथ होणार आहे. आणि ही पांढरी जास्वंदी आहे. हे मी कटिंग लावलेलं आणि कटिंगमधूनच इतकं छान याची ग्रोथ झाली आहे. मी सुरुवातीला हे झाड म्हणजे कटिंग लावलं त्यावेळी साधी माती वापरलेली फक्त. नंतर मी रिपॉटिंग करून वर्मी कंपोस्ट, नीमखली, माती, थोडी वाळू आणि कोकोपीट असं मिक्सचर केले. मग आता मोठी मोठी फुलं लागतात. व्हाईट कलरची जास्वंद आहे. आणि याच्यातूनच अजून मी 2 कटिंग लावलेले, ते पण ग्रोथ झाले आहे. ही लाल माठ आहे, म्हणजे लाल भाजी आहे ही. असं गुच्छाने लावली ती, म्हणजे एक तोडली की एका वेळेला माझी भाजीची तयारी झाली. असं लावली मी. 8 दिवसात भाजी आली आहे. बघा किती छान आली, फ्रेश झाली भाजी. मला वाटते की मी एकाच ठिकाणी फार लावले की काय असं वाटायला लागले. पण आता ही भाजी मोठी झाल्यावर समजणार की प्रकार काय झाले. बघा हे थोडे घालायचं होते. फार छोटे बिया होते, त्याच्यामुळे माझ्या नाही लक्षात आलं. काही वांगी, पांढरी वांगी आहे. सगळेजण रोप आणून लाव म्हणत होते मला, पण हे मी बिया आणून लावलेत. त्यात 4 रोपं तरी आलेत. ॲक्च्युली मी 12-16 तरी बिया घातले होते. ही आहे पिंक, लाईट पिंक, म्हणजे ओरिजिनल सदाफुली आहे. बघा म्हणजे मेन ओरिजिनल जे सदाफुलीचे कलर आहे ते एक व्हाईट कलरमध्ये येतं आणि एक लाईट बेबी पिंकमध्ये येतं. आणि जे व्हाईट कलरचं असतं ते औषधी फार असतं. बघा ही पालक पण आली आहे. पालकचं बिया जास्त ग्रो झालं नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला मला नाही समजलं. बघा हे छोटे घासपूस आत्ताच काढला तर ओके, नाहीतर पुढे जाऊन फार प्रॉब्लेम करतात त्याला. बघा हे एक कोणते तरी बी येऊन पडलेलं आहे. मी काढले नाही, काय हे मला माहीत नाही. मी याला मोठं करणार आहे, बघूया काय आहे. मोठं झाल्यावर मी तुम्हाला दाखवते ते नेमकं कशाचं बी होतं ते. पालक छान उगवले पण थोडी. ही बघा गवारफली फार छान उगवली ही. म्हणजे जेवढ्या मी बिया घातल्या ते सगळ्या बिया आलेत. आणि ही पांढरा गुलाब आहे. म्हणजे हे पण गावठीच आहे पांढरा गुलाब. याच्या पण कळ्या फार झालेत. मला मोबाईलमध्ये थोडा प्रॉब्लेम होत आहे, पाणी पडलं आहे त्याच्यामुळं, आणि मी व्हिडिओ कटही करू शकत नाही, त्यामुळे तसाच व्हिडिओ करत आहे. बघा नवीन कळ्या आले त्याला, हे तुम्हाला दिसत असेल. त्यात माझ्या चष्म्यावरती पण पाण्याचे थेंब पडले आहेत. मला तेही पुसता येत नाही आहे बरोबर, कारण हे पाऊस ना एवढं नाटक करते की बस. बघा येलो कलरचं फूल किती छान आले. मोबाईल ब्लर होत आहे, शेक होत आहे, मध्येच हँगही होत आहे. हे आहे सदाबहार पांढरी, जी ही ओरिजिनलच आहे. ॲक्च्युली याची मुळं फार औषधी असतात. पांढऱ्या सदाबहारची औषधामध्ये याला फार महत्त्व राहतं आहे. माझ्याकडे 4 प्रकारचे सदाबहारची फुलं आहेत. म्हणजे एक राणी पिंक, एक लाईट पिंक, एक व्हाईट आणि एक रेड. 4 सदाफुले आहेत माझ्याकडे. बघा हे किती छान आले. जे काही प्लॅन्ट्स आहेत ना त्यांना जास्त काहीच लागत नाही, म्हणजे जी चांगली माणसं असतात ना तशा प्रकारचे ते. बघा हे जेड प्लॅन्ट आहे. फोन माझा आता स्टॉप होतो आहे की काय असं होतं आहे, व्यवस्थित व्हिडिओ होत नाही. काही लोक मी व्हिडिओमध्ये बघितले आहे ना, तार वगैरे बांधून असं आकार वगैरे देतात. मला का माहीत, मला वाटत नाही की यांना मी असं त्रास द्यावं, पण फ्युचरमध्ये मी काय करेन मला माहीत नाही. पण आत्ता तरी मला वाटते की मी यांना त्रास द्यायचं नाही. आणि याला काय ऊन भरपूर असलं ते झालं, याच्या काय एवढी नीड नाही आहे या जेड प्लॅन्टची. बघा हे मी नवीन आणलेलं, परवा तुम्हाला जे शॉपिंग केलेलं नवीन प्लॅन्ट्स आहे त्याची आहे ती. बेगम बहारचं पण रोप लागू झालं आहे. छोटे पालवी यायला आहेत नवीन. म्हणजे काही प्लांट्स असतात ते लगेच ग्रो होतात, जास्त त्यांना काही लागत नाही. हे मोठी म्हणजे गुच्छ असं जास्वंदी लागते ना लाल, हे ते आहे ते मी रिपॉटिंग केलेलं. हे बटन गुलाब, म्हणजे बटन गुलाब नाही, ॲक्च्युली मिनी गुलाब म्हणता येईल.
छान फुलं लागतात. त्याला शेडेड गुलाब आहे हे. याची ग्रोथ चालू झाली आहे. म्हणजे इथं नवीन जे फ्लावर्स आलेले ते कट केले मी. कट केल्यानंतर तिथूनच नवीन ग्रोथ याची होत आहे. बघा मोबाईलचा प्रॉब्लेम होत आहे. बघा छोटे छोटे नवीन चालू झाले हे यायला. हे फार छान कलर आहे या फुलाचं, पण हे फुल झाड येते की नाही मला थोडं कन्फ्युजनच आहे. यालाही गाराचा मार लागला आहे, त्याच्यामुळं थोडं शॉकमध्ये आहे ते झाड. बघा हे मी जे रिपोर्टिंग केले ना, एका कुंडीतून जे 3 झाडं बाजूला काढलेत ना, त्यांना सगळ्यांना एवढ्या कळायला लागलेत. म्हणजे त्यांना वेगळं केलं ना सगळ्यांना तर भरपूर कळायला लागलेत. हे बघा हे एक माझा मोगरा आहे, हे बटन मोगरा आहे. म्हणजे 3-4 असं एकदम इतकं छान बटनासारखं ते फ्लावर दिसते ना, आणि सुगंधी फार छान येतो. हे बघा हे एक रेड कलरचं सदाफुली आहे. हे नवीनच लावले मी जेव्हा आणले त्यावेळेला हे थोडंसं नाजूकच होतं. त्याला पावसाचा मार लागून किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तरीही माझ्या रिस्कवरती मी झाड आणले आणि मला हे जगवायचंच आहे. हे मदन मोगरा आहे. ह्याची फुलं वगैरे लागले ना ते लगेच काढायची आणि तिथून थोडं कटिंग केलं ना तर नवीन पालवी यायला चालू होतात आणि लगेच फुलंही येतात तिथे. याला कोणत्या प्रकारचा मोगरा लागतो आहे मला माहीत नाही आहे, कारण मी असंच उचलून आणलेले. आता कळ्या आल्या आहेत, बघूया आता कोणत्या प्रकारचा मोगरा आहे. मी ते शॉर्टमध्ये तुम्हाला ते करून दाखवेनच. बघा एवढा पसारा होतो. गार्डनिंग म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे, एवढं जपावं लागतं ना ह्यांना. बघा हे मी मेथी घातली परत. आता हे सेकंड टाईम मी मेथीची भाजी घातली. मी फर्स्ट टाईम म्हणजे घातलेले ते पण सक्सेसफुल झालेलं, पण पावसाने माझ्या ह्याच्यावरती सगळं पाणी फिरून गेलं. हिला कळी आली बघा. लिली, रेन लिली आहे. हे मी एक शोचं झाड आणलेलं, तेही थोडंफार अजून जिवंत दिसत आहे. हे बघा ही सगळी जास्वंदीची शेवंतीची झाडं आहेत. खाली काही कचरा असेल तर मी लगेचच करून टाकते. हे बघा इथं तर याला नवीन खालूनच मुळापासून नवीन एक रोप तयार होत आहे. आणि हे मी विकत आणलेली शेवंती होती, पण एवढी याची ग्रो होत नाही आहे. पण जे मी असं दुसऱ्यांच्या गार्डनमधून उचलून आणले ना त्याचं ग्रो चांगले झाले, पण जे विकत आणते ना त्याची जरा ग्रो का होत नाही मला समजत नाही. बघा हे फुलं येतात पण तिथंच आहे ते झाड. हे मी आत्ता कटिंग केलं आहे, म्हणजे की नवीन तिथं पालवी चालू नवीन फ्लावरिंग चालू होते. मग बघा हे दोन्ही पण मेल फ्लावर आहेत, त्याच्यामुळं काही कलिंगड लागणार नाही आहेत. बघूया नेक्स्ट टाईम जे लागतात ते आपण हे करूया. त्याला स्नेक प्लांट आहे, पावसामुळे त्याची हालत कशी झाली बघा. आणि मीही थोडं दुर्लक्ष केले त्याच्याकडं. वरती मी कटिंग केलेलं ते नवीन येते म्हणून. इकडे बघा इकडे थोडेफार मी झाडं ठेवली. हे बघा हे रेन लिलीचे मी बिया घातले होते, सगळ्या बिया उगवून आलेत. काही प्लांट असे आहेत ना की पटकन ग्रो होतात. बघा हे बिया घातलेले रेन लिलीचे लगेच आलेत. ही तुळस आहे, तुळशीचं मला रिपोर्टिंग करायचं आहे, पण माझ्याकडे वेळच नाही आहे मिळत मला. पण नेक्स्ट संडे करायचं असं ठरवले मी. हे बघा हे ब्रह्मकमळ आहे. ही गवती चहा, याला मी काल पाणी घातलं नव्हतं तर लगेच सुकली बघा. हा एक माझ्याकडं मोगरा आहे, म्हणजे याला चमेली म्हणतात, पण याला एवढं असं वास येत नाही, पण फुलं छान असतात. म्हणजे ह्याच्यापासून गजरा बनवतात बघा, रेग्युलर जो गजरा असतो ना तो. ही राजगिरीची भाजी आहे. आता मी याच्यातून बिया करणार आहे, अजून थोडे मोठी होऊ दे, मग याच्यातून बिया करून मी परत भाजी उगवणार आहे. ही भाजी अशीच उगवून आली, कुठून बी पडले मला माहीत नाही आहे. सोनचाफा आहे, सोनचाफाला पण मी पूर्ण असं कटिंग केलेले. वेळोवेळी जर आपण कटिंग करत राहिलो ना तर तिथं नवीन पालवी येतात आणि लगेचच फ्लावरिंग चालू होतात. बघा एवढ्या कळ्या छान लागले. आणि याला मी मधी असं कॅल्शियम म्हणून आपला चॉक असतं ना, चॉकची पावडर घातली होती. 15 दिवसातून एकदा मी त्याला
खत घालते. हे बघा, हे मी आता गांडूळ खत आणि शेणखत आणि आपलं निमखली म्हणजे निमचे असे तुकडे होते, मी ते मिक्सरमध्ये घालून बारीक केलेत. हे तिन्ही मी मिक्स करून एक मूठ असं सगळ्यांना घालणार आहे. ॲटलिस्ट 15 दिवसातून एकदा तरी हे करावं, कारण मग त्यांची वाढ थांबत नाही, कंटिन्यू वाढ होत राहते. मी आधीच ही माती अशी खणलेली, मग ती परत एक मूठ मी अशी ती शेणखत वगैरे जे मिक्स तयार केले मी, ते आता इकडे घालत आहे आणि परत वरून माती घालते. कारण कसं आता उन्हाळा आहे ना, तर मग त्याचं वरतीच जर मी डायरेक्टच घातले तर त्याचा इफेक्ट जास्त होणार नाही आहे. त्याच्यासाठी मी माती थोडी 1 इंच मातीशी खणून मगच त्याच्यावरती परत ती उरलेली माती घालत आहे. म्हणजे पाणी मी जर घातले ना तर ते असं आतमध्ये पोषण होत राहील मुळांची, त्याच्यासाठी मी असं करते. आणि आता हे उन्हाळा पण कळत नाही आणि पावसाळा कळत नाही, अशा प्रकारची ऋतू झाली. आता हे मी सगळ्यांना असं एक मूठ घालणार आहे. जेवढं मी केले म्हणजे माझ्याकडे जेवढे माझे प्लांट्स आहेत त्या हिशोबाने ते मिक्सन हे केले मी. आणि असं काय एकदम परफेक्टच आपण मेजरमेंट घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. आपण अर्धा हे करू शकतो. आपल्याकडे जे अवेलेबल जास्त आहेत ते जास्त वापरू शकतो. एक्झॅक्ट हे 30% 40% असं नाही करत मी मोस्टली. आता सगळ्यांना थोडं पाणी घालूया. आता शॉवर म्हणजे आता एवढा पण पाऊस झाला नाही, मोठेच थेंब पडलेले पावसाचे. आणि मी आता हे सगळ्यांना असं शॉवर केले. म्हणजे जे आता खत घातले मी ते ऑर्गॅनिक खत आहे सर्व, ते पूर्णपणे जमिनीला लागेल. आता बघूया, ह्या मेथीला मी फार जपणार आहे. आता जर पाऊस आली ना तर मी मेथीची भाजी लपवून ठेवणार आहे. काहीही होऊ दे, पण ही मेथी मी आता माझी बाद होऊ देणार नाही आहे. या पाऊस काही करू देता, पावसाच्याने माझी आता लागणारच आहे ॲक्च्युली. बघूया पाऊस जिंकतो काय मी जिंकते, काय माझी मेथीची भाजी जिंकते. बघा, हे सगळ्यांना असं आंघोळ घातल्यासारखं आपल्याला कसं शॉवर घेतल्यावर होते ना, तसं ह्या प्लॅन्टना होते शॉवर दिल्यानंतर उन्हामध्ये. ॲक्च्युली थोडंफार शॉवर पावसाचं झालंच आहे, पण एवढं पण मोठ्यानं पाऊस पडला नाही आहे. त्याच्यामुळं मी वरून आणि पाणी घालत आहे. जेड प्लॅन्टला 2 दिवसातून एकदाच मी पाणी घालते. जेव्हा तिची वरची माती 1 इंचपर्यंत अशी असं वाळते किंवा सुकते ना, त्यावेळी घालते मी. आणि बाकीच्या प्लॅन्टला मी मोस्टली 1 दिवस आड 1 असं पाणी घालते. आणि त्याच्यातूनही कुणाला जरी पाण्याची गरज असेल, माती सुकलेली असेल, तर मी रोज त्या ह्या प्लॅन्टला पाणी घालते. म्हणजे मोस्टली कसं गौरीचं झाड आहे आणि हे अपराजिताचं झाड आहे. अपराजिताच्या प्लॅन्टलाही रोजच पाणी लागतं. आणि सदाबहारच्या प्लॅन्टला पण रोज पाणी घालावं लागतं, नाहीतर ते दुसऱ्या दिवशी लगेच नाराज होतात आपल्यावरती. कुपोषित झाल्यासारखे दिसायला लागतात लगेच ते. एकच दिवस आपण त्यांना पाणी नाही घातलं तर. थोडं खत कमी घातले तर चालेल, पण पाणी त्यांना रोज पाहिजे, नाहीतर झालंच, कुपोषितच होते आमचं बाळ, असं होतं आहे ते. बघा, हे असं पाणी भरपूर पाणी घातले मी, म्हणजे उद्या मला पाणी घालायला लागणार नाही आता, किंवा संध्याकाळी घालेन, सकाळी तरी घालत नाही आता. उन्हाळा फार आहे ना, त्याच्यामुळं थोडं पाणी म्हणजे लक्ष द्यायला हवं की कोणतं झाड वाळलेलं. एका दुसऱ्या झाडाला पाणी असतं, एका दुसऱ्या झाडाला पाणी कमी पडलेलं असतं. त्याच्यामुळं सगळ्यांना असं मी पाणी घालायलाच हवं. ओके, बाय बाय. लाईक करा माझ्या व्हिडिओला प्लीज.